गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे। ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला। त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढताना ललित पाटील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटावर निशाणा साधला। यावेळी फडणवीसांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या संभाव्य कनेक्शनवर बोट ठेवलं। ललित पाटीलला अटक झाली त्यावेळी त्याच्याकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिक प्रमुख पद होतं असा आरोप फडणवीसांनी केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं। त्याचे संबंध कोणाशी आहे ते जगाने पाहिले। तो कोणाला कसे हप्ते देत होता, पालकमंत्र्यांपासून इकडल्या आमदारांपर्यंत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। ललित पाटील ड्रग प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मात्र त्या आत्ताच सांगणार नाही असं म्हणत गृहमंत्री फडणवीसांनी या प्रकरणातला सस्पेन्स कायम ठेवलाय। ललित पाटीलच्या अटकेनंतरही या प्रकरणी राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। यावरून राजकीय चिखलफेक सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय, तर राऊतांना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण आणि नाशिक, सोलापूरसह राज्याच्या विविध भागात सापडलेल्या ड्रग्जच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। राज्यातलं हे ड्रग्ज रॅकेट पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय राजरोसपणे चालू शकत नाही असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तर याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय हा इतका मोठा नशेचा व्यापार नाशिकला चालू शकत नाही। उचून आरोप या ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचे थांबवले नाही। मातोश्री मध्ये काय काय होतं तो चित्रपट आम्ही महाराष्ट्रासमोर आणू। संजय राऊत साहेब सकाळी उठून जेव्हा बोलतात, माझं मत आहे एकतर ते मनोरुग्ण झालेले आहेत, त्यांची नार्कोटिक टेस्ट करायला पाहिजे। आता ललित पाटीलच्या अटकेमुळे ड्रग्ज माफिया, ड्रग्ज पेडलर यांची साखळी उघड होण्याची दाट शक्यता आहे। मात्र त्यासाठी या प्रकरणी राजकारण न होता सखोल तपास होण्याची गरज आहे। नाशिकमधील ड्रग्ज विरोधात ठाकरे गटानं विराट मोर्चा काढला। संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात नाशिककर मोठ्या संख्येनं सहभागी झाले। नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट सध्या चर्चेत आहे। नाशिकमध्ये ड्रग्जच्या विरोधात ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली। या विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला उदंड प्रतिसाद मिळाला। हा कोट्यावधीचा व्यवहार आणि व्यापार नशेचा इथे चाललेला नाशिक वेळ आलेली आहे। या सगळ्यांना रामकुंडामध्ये आता बुडवा। याच वेळी बोलताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। नाशिकला पडलेला ड्रग्जचा विळखा सोडवणार असल्याचा निर्धार राऊतांनी व्यक्त केला। उद्या नाशिक बंद करावं लागलं तरी चालेल, तुमच्या गाड्या मंत्र्यांच्या विरुद्ध कशा फिरतात ते पाहतो। नाशिकमधील तरुणांचं आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। राज्यात कंत्राटी भरतीवरून वातावरण तापलं होतं। या प्रकरणी विरोधकांनी रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध सुद्धा केला। अखेर कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलं। राज्यात कंत्राटी भरतीच्या GR विरोधात विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरत विरोध केला होता। काँग्रेससह राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनीही या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता। विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागत सरकारची कोंडी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याची घोषणा केली आहे। त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे, हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कंत्राटी भरतीचा GR रद्द करताना देवेंद्र फडणवीसांनी मवियाच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। कंत्राटी भरतीचा GR रद्द झाला असला तरी त्यावरून सुरू असलेलं राजकारण मात्र थांबत नाहीये। कंत्राटी भरतीचं पाप मवियाचा असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला। विरोधकांनी मात्र फडणवीसांचे आरोप फेटाळले। कंत्राटी भरतीचा GR रद्द करत असल्याची घोषणा करत असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीच्या इतिहासाला उजाळा दिला। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना कंत्राटी भरतीचा पहिला GR 2003 साली काढण्यात आला। काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना 2010 आणि 2014 साली, तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2021 साली कंत्राटी भरतीचा GR काढण्यात आल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस,
महाराष्ट्राची माफी मागणार आहेत। 6 सप्टेंबर 2023चा GR कोणी काढला? या सरकारने काढला 6 सप्टेंबर 2023। हा रद्द करावा म्हणून आमची मागणी होती। आज त्यांनी रद्द केला। माननीय देवेंद्र फडणवीस लोकांना भ्रम निर्माण करण्यामध्ये प्रचंड पटाईत आहेत ते। राज्य सरकारनं कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्यानं एक मोठा विषय निकाली निघाला, मात्र त्यावरून सुरू असलेलं राजकारण थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे। या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतलाय। विधानसभा अध्यक्षांनी यावेळी वेगवेगळ्या कारणांनुसार काही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला। एकूण 6 कारणांसाठी याचिका एकत्र घेण्याचा निर्णय झाला। 6 याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला। सर्व याचिका एकत्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती। 25 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिले, तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्र माझ्यासमोरही सादर करा अशा सूचना ठाकरे गटाच्या आमदारांना देण्यात आल्या। याचिकांचं वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन केलं, ग्रुप वाईज 6 ग्रुप मान्य अध्यक्षांनी तयार केलेले आहे। त्या प्रत्येक याचिकेमधल्या कॉज ऑफ ॲक्शननुसार त्याचं जे काय कारण आहे त्या कारणासाठी इथे एक भूमिका, कोर्टात वेगळी भूमिका अशा शब्दात वेगवेगळ्या याचिकांवरून विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जरांगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारनं एक समिती स्थापण्याचा निर्णय घेतला, मात्र याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेल्या संदीप शिंदे समितीनं आणखी 2 महिन्यांची मुदत मागितली आहे। काही पुरावे गोळा करण्यासाठी हा वेळ मागण्यात आल्याचं कळतंय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीनं 2 महिन्यांचा कालावधी मागितलाय। आणखी काही पुरावे आणि कागदपत्र गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे समितीनं हा वेळ मागितल्याचं कळतंय। त्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल असं सांगण्यात आलं। 1 घंटाही मिळणार नाही, 1 घंटा सुद्धा। 24 तारखेला आरक्षण पाहिजे, 1 घंटाही मिळणार नाही। सरकारनं नाटक करायचं आणि बहाणेबाजी सांगायची। मात्र सरकारनं समितीला वेळ देण्याबाबत काही निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभरात दौरे करत आहेत। मुंबईनंतर आता मनोज जरांगे राजगुरुनगर इथं पोहोचले। यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केलं। मराठा समाजातील एका बांधवानं गुरुवारी आत्महत्या केली। मराठा समाज सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलाय। आपण मराठा समाज म्हणून त्याचं बलिदान वायाला जाऊ देणार नाही। मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय समाज 1 इंचही मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावलंय। शांततेच्या युद्धानंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा तुम्हाला। आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच बी मागे हटणार नाही। 22 ऑक्टोबरपर्यंत सरकारला मुदत दिली असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। हिच्या पुढे सगळ्याला झुकावंच लागणार आहे, त्यामुळे 24 तारखेपर्यंत कोणालाच उत्तर नाही द्यायचे। मराठ्यांच्या नादी लागू नका असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली। यावेळी झालेल्या सभेत जरांगे यांनी मराठ्यांना शांततेच्या मार्गानं आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार केला। आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंच मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मनोज जरांगेंच्या भाषणानंतर राजगुरुनगरच्या सभेत एका तरुणानं चांगलाच राडा घातला। त्यानं जरांगे यांचा माईक खेचून आपल्याला बोलू देण्याची मागणी केली। बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यानं दिला। त्यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। तेव्हा पोलिसांनी या तरुणाला उचलण्याचा प्रयत्न केला। जरांगेंनी या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तो जरांगेंच्या पायाही पडला, मात्र त्याचा हट्ट कायम होता। तो ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला स्टेजवरून उचलून नेलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण तापलं। आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी सभा घेऊन सरकारला इशारा दिला। कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा हुंकार जरांगे पाटलांनी भरलाय। मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांची मागणी चुकीची असल्याचं म्हटलंय। 96 कोळी मराठा असल्यानं आपण कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं। राणेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये अशा शब्दात जरांगेंनी राणेंना उत्तर दिलंय। नाही काही गरज नाही, मी मराठा आहे,
मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. 96 पुढे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. मग कुणबीचा शब्द सुधारित, शेती झाला, कुणबी प्रमाणपत्र मागितलं म्हणून झालं काय? राणेंच्या वक्तव्यावर जरांगे यांनी पलटवार केलाय. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राणे विरुद्ध जरांगे वादाची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. कारणही तसंच आहे. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवशी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले. वाढदिवसानिमित्तानं वारजे पुलावर सुनेत्रा पवार यांचं होर्डिंग लागलं होतं. त्यांच्या फोटोसोबत संसदेची झलक सुद्धा होर्डिंगवर दाखवण्यात आली होती. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता त्यांनी सूचक उत्तर दिलंय. बारामतीच्या लढतीत सातत्याने चर्चा होते. पोस्टर पण लागले वारजेत परवा दिवशी वहिनींचा. आम्ही विचार करू ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल. जो निर्णय भाजप घेतील, नाही तर जे नेते आता भाजपबरोबर गेले ते या बाबतीत निर्णय घेतील की सुनेत्रा काकी राजकारणात नाही आहे, आज तरी नाही आहे. आणि त्यांचं कुठेही राजकीय स्टेटमेंट कोणाच्याही बाबतीत विरोधात हे आलेलं नाही. याबाबत अजित पवारांनीही भविष्यात काहीही होऊ शकतं अशा प्रकारचे संकेत दिले. बारामतीत सध्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहिल्यास सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळू शकते. महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपची तयारी सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. परिणामी महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट आहे. महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघावरून पहिली ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिरूरच्या जागेवर दावा करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत, तर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. तर भाजपचे भोसरीतले आमदार महेश लांडगे शिरूर लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी करत असताना वळसे पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे. आम्ही निश्चित शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोत. या महाराष्ट्रातल्या 48 पैकी ज्या सीट ज्यांना जातील त्यांना ते जाऊ दे. भारतीय जनता पार्टी मात्र त्या उमेदवार 51% मतं घेऊन कसे विजयी होतील याकरता प्लॅनिंग केलं आहे. शिवसेना पक्षानं यापूर्वीच या जागेवर क्लेम करून मी कामाला सुरुवात केलेली आहे. तिन्ही पक्षांचे तिन्ही दावेदार तितकेच तगडे आहेत. त्यामुळे शिरूर मतदारसंघात महायुतीतला कोणता पक्ष लढणार आणि त्यावर तोडगा कसा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झाले. आता वाढत्या उकाड्यासोबत मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुद्धा खालावली. शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं कंबर कसली आहे. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणानं अति धोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे मुंबईतल्या हवेचा दर्जा खालावलाय. याची गंभीर दखल मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना न केल्यास खासगीसह शासकीय बांधकामं देखील रोखण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिलाय. येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहेत. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काही निर्देश दिले जातील. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची ठिकाणं 35 फूट उंच पत्र्यांनी बंदिस्त करणं बंधनकारक असेल. संपूर्ण इमारत कपड्यांच्या आच्छादनानं बंदिस्त करणं बंधनकारक केलं जाणार आहे. पुढील 15 दिवसात बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर लावणं बंधनकारक असेल. महिन्याभरात स्मॉग गन यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. त्याचबरोबर रिफायनरी परिसरातील हवेच्या गुणवत्तेची फेर पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकूणच मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट दिले. दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसंच सण अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्यात येणार आहेत. बोनस, अग्रिम रक्कम आणि वेतन 7 नोव्हेंबरला पगारात मिळणार असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलंय. गेली वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. याही वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 सानुग्रह अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलं. 7 नोव्हेंबरला दिवाळीपूर्वी होणाऱ्या बोनस आणि वेतनामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.
चोर कितीही हुशार असला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच. मुंबईत एक चोर स्पायडरमॅन म्हणून ओळखला जात होता. त्याला पकडणं शक्य होत नव्हतं, पण पोलिसांनी पकडलं. रोहित राठोड या चोराला स्पायडरमॅन या नावानं ओळखलं जातं. त्यानं चोरीचा प्रयत्न केला, पळून जाताना त्यानं उडी मारली, मात्र सीसीटीव्हीत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथं तुटलेले 2 दात आणि रक्ताचे डाग आढळले. पाय फ्रॅक्चर झाल्यानं चोर लंगडत चालत गेला होता. पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला होता. त्या आधारे वाकोला परिसरातल्या हॉस्पिटलमध्ये तपासाची जबाबदारी एका कॉन्स्टेबलवर सोपवण्यात आली. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं. डिस्चार्ज घेऊन जात असताना रोहित राठोडला अटक करण्यात आली. सराईत गुन्हेगार आहे आणि याला स्पायडरमॅन म्हणून बोलतो, कारण तो असं भिंतीवरून चढतो, पाईपवरून चढतो आणि पाईपवरूनच खाली येतो. आरोपी रोहित राठोडवर घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याला अटक करण्यात आली होती. नागपुरातील ऑनलाईन गेमिंग प्रकरणी नवनवीन माहिती आता समोर येऊ लागली आहे. या प्रकरणातील आरोपी सोटू जैननं बँकेचं लॉकर सील करण्यात आल्यानंतर बँक मॅनेजर आणि नातेवाईकांच्या सहाय्यानं 3 नवीन लॉकर उघडले. त्यात मोठा ऐवज ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं. नागपूरमधील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेममध्ये छेडछाड करून सोटू जैन या आरोपीनं तब्बल 58 कोटींची फसवणूक केलेली होती. या प्रकरणी सोटू जैनला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्याच्या घरावर छापा टाकून 27 कोटींचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांनी त्यावेळी सोटू जैनचे लॉकर सील करायला बँकेला सांगितलं होतं. मात्र लॉकरची तपासणी पोलिसांनी करण्यापूर्वी आरोपींनी बँकेच्या मॅनेजरशी संधान साधत 3 नवीन लॉकर उघडून जुन्या लॉकरमधला ऐवज नवीन लॉकरमध्ये हस्तांतरित केल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी गोंदियात छापेमारी करत मोठी रक्कम जप्त केली आहे. 70 लाखाचे सुमारास कॅश आणि 2 किलोचे वर गोल्ड अद्यापर्यंत जे डॉक्टर बग्गा कुटुंब आहेत यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणी बँक मॅनेजरसह इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रत्नागिरी रायगड 2 जिल्ह्याला जोडणारा सावित्री हा बहुचर्चित आंबेत महाप्रळ पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दापोली मंडणगड 2 तालुक्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. तर या पुलाचा पर्यटन क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार आहे. कोकणवासीय जनतेकडून मुंबई पुण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून सावित्री नदीवरच्या पुलाचा वापर केला जातो. मात्र सावित्री नदीवरचा पूल गेली 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे प्रवाशांना 70 ते 80 किलोमीटरचा वळसा मारून दापोली मंडणगड तालुक्यात यावं लागत होतं. आता हा पूल सुरू झाल्यामुळे इथल्या जनतेला मोठा दिलासा मिळालाय. खरोखरच आम्हाला प्रवाशांना अत्यंत असा आनंद वाटतो आहे, कारण जवळजवळ 2 वर्ष आम्ही प्रवासी मरणप्राय यातना सहन केलेल्या आहेत प्रवाशांनी. आताच हा ब्रिज सुरू झालेला आहे, त्यामुळे आमच्या पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन वाढीसाठी चांगला अशी संधी आता लाभणार आहे. जरी दुरुस्त झाला असला तरी हा जुना पूल आहे, परंतु कालांतराने पुन्हा याची हा दुरुस्तीला येऊ शकतो. त्यामुळं आपण या ठिकाणी नवीन पुलाची मागणी केलेली आहे. सावित्री नदीवरचा हा पूल सुरू झाल्यानं इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. कोल्हापुरामधलं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव. या महोत्सवाच्या अंतर्गत भारतीय युद्ध कला आणि मर्दानी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी भारतीय युद्ध कलांचा थरार कोल्हापूरकरांनी अनुभवला. दांडपट्टा फिरवणारा मुलगा, लाठ्या काठ्या फिरवणाऱ्या तरुणी, तलवारबाजी करणारे तरुण तरुणी, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या भारतीय मर्दानी खेळाचा थरार कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. निमित्त होतं कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भारतीय कला आणि मर्दानी खेळांच्या स्पर्धेचं. 2 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील 40 संघ आणि 500 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झालेत. तलवारबाजी करण्याच्या प्रात्यक्षिकामुळे उपस्थित दंग झाले होते. विद्युत वेगानं फिरवल्या जाणाऱ्या लाठीकाठीनं तर उपस्थित हरखून गेले. हलगीच्या तालावर स्पर्धक मैदानी खेळांचं प्रदर्शन करत होते. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. युद्धनीती आणि कलांची माहिती देखील त्यांनी यावेळी घेतली. या कलेला ऑलिम्पिकचा दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय.
ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.